लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी विदेशी दारू, हतबट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीवर कारवाईची मोहीम राबवण्यात येते। त्याअंतर्गत पंढरपूर विभागाचे निरीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावाच्या हद्दीत तिसंगी दहिवडी रोडवर सापळा रचून एका मारुती सुझुकी कंपनीची झेन इस्टिलो कार क्रमांक MH31 CP 5457 या वाहनाची झडती घेतली असता हनुमंत पोपट बुधावले वय वर्ष 42 हा कारमधून 4 रबरी ट्यूबमध्ये हतबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आलाय। त्याच्या ताब्यातून 3.5 लाख रुपये किमतीच्या कारसह 360 लिटर हतबट्टी दारू जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 3,86,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसेच रविवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक अ विभाग सोलापूर पथकानं सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात एका दुचाकी वाहन क्रमांक MH13 BW 4057 वरून 5 रबरी ट्यूब मध्ये 300 लिटर हतबट्टीची दारू वाहतूक करताना गुन्हा नोंदवलाय। या कारवाईत शिवाजी धनु राठोड वय वर्ष 47 या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 80,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।